सकाळचे 7:30 वाजता आम्ही निघालो मुंबईच्या दिशेने. मला इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका सेलिब्रिटीला भेटायची काय म्हणतात त्याला अपॉर्च्युनिटी भेटली. त्यामुळं आम्ही सर्वजण चाललोय भेटायला. तर बनून राहा. अचानक जोरात पाऊस झाला. पावसाला खूप एन्जॉय केला. पावसाचा खूप भारी वाटतं असं गाडीत असल्यावर पाऊस चालू असेल तर एक नंबर वाटतं. जाताना लागला मिसिंग लिंक जवळपास 8 किलोमीटरचा आहे. खूप सुंदर आहे. ह्याच्यामुळं आपला ट्रॅव्हल टाईम आहे ना खूप कमी झालेला आहे. नाहीतर घाटातून असं पूर्ण फिरून यायला लागायचं. पण हा मधला शॉर्टकट असल्यामुळे ट्रॅव्हल टाईम खूप नाही का ट्रॅव्हलचा टाईम खूप वाचतोय आणि फास्टेस्ट वे हा पण बघितला. सगळे खायला बसल्यात. आम्हाला जे आहे ना अजून हे काही हे पण वाचव बसलंय. आमची ऑर्डर आहे ना अजून टाइम लगेगा टाइम लगेगा काय करतोय म्हणा ते विमान रोडावर चालायला लागले. इथंच शूटआउट वाडाला झालो येतनाच माने उड्या मारून आम्ही झालो CSTच्या परिसरात एंटर. इथं खूप असे जुने ऐतिहासिक काळातले नाही का एक नंबर असे बिल्डिंग आहेत. हे बिल्डिंग बघून असं नाही का फॉरेन कंट्रीमध्ये कसं आहे तसं वाईब आली मला अचानक. मग आम्ही पोचलो CSTला. CST बघितल्यावर फर्स्ट टाइम आलोय बरं का मी मुंबईला. ह्या ठिकाणी ते रावण मूवीचा सीन वगैरे नाही का ह्याच ठिकाणीच. आणि खूप पिक्चरांमध्ये तिथले सीन आपल्याला बघायला भेटतात. आपण बघत असतो. पण फर्स्ट टाइम मी असं समोरासमोर CST बघितलं तर मला असं विश्वासच बसाना की बाबा असं एवढं पण सुंदर आहे आणि एवढ्या जवळ असून मी कधी आलो नाही तर. तर मग आम्ही बघितलं. थांबलो जरा. थांबून मग म्हणलं तिथं पुढं आहे ना CSTच्या तिथं गेलं की ह्या ठिकाणी तुम्हाला फोटो काढण्यासाठी जागा आहे. तर तुम्ही इथं उभं राहून कुठं फोटो वगैरे काढू शकता. तर मी पूर्ण कॅप्चर केला एरिया. म्हणलं हा CST मेन ह्याच्यात रेल्वे स्टेशन आहे मागं बॅक एंडला. त्या रावणमध्ये दाखवलेलं ॲक्सिडेंट होतो असं तसं. मी खूप व्यवस्थित शूट केला. आणि पुण्यात जरा आहे ना वातावरण मुंबईमध्ये जरा वातावरण दमट आहे. आणि मग हे मंत्रालय माहिती आहे का तुम्हाला प्रत्येक पिक्चरमध्ये दाखवतात. कोर्टमधनं हे का काहीतरी होतं सीन आणि पकडापकडी होती. ते कोर्टमधला हा सीन आहे. तर मग आम्ही आलो इथं ताज हॉटेल पाहिलं. फर्स्ट टाइम पाहिलं. आणि इथं गेटवे ऑफ इंडियामध्ये जावं म्हणलं होतं पण एवढी गर्दी गर्दी खूप रश. त्याने तिकडं तिकीट काढायचं म्हणलं तरी एवढी लाईन. म्हणलं तिकीट कधी काढायचं आत कधी जायचं. आणि तिथं आतल्यापेक्षा बाहेर सेमच होतं जवळपास. त्यामुळं मग बाहेरूनच फोटो काढले मी. तर हे ताज हॉटेल हे ह्या साईडचं नवीन आहे आणि ते जुनं आहे. याच ठिकाणी अटॅक झाला होता 26/11. तर ह्या साईडने बघू शकता तुम्ही. मग परत पुढच्या साईडने जाऊन मी शूट केलं एवढं. आणि फोटो काढायला नाही तर अजिबात थांबू देत नाही. एवढी गर्दी आहे ना म्हणजे तुम्ही फोटो काढायला गेलं की कोण ना कोण मध्ये येतेच. त्याने चांगले माझे फोटो काढले. खूपच एकच नंबर. मला आवडले फोटो. थोडेफार फोटो काढले. आम्हाला जायचं होतं आमच्या टायमिंगवर. आमचे सेलिब्रिटी गेले असते पळून. त्यामुळं आम्ही आलो मरीन ड्राईव्हकडं आल्यावर दुपारी आलतो त्यामुळं काहीच गर्दी नव्हती. म्हणलं चला म्हणलं त्यावर अजून थोडासा टाईम आहे त्यावर म्हणलं माझे शूट कर म्हणलं 2-4 व्हिडिओ काहीतरी रील बनवता येईल. म्हणून लागलो इकडून तिकडून चालायला. हा क्लिप खूप आवडला. तुम्ही पण या प्रकारे नाही का असं रीलसाठी मी कसं शूट केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही पण शूट करू शकता. नंतर रील करण्यासाठी ना खूप भारी वाटतं ते. बघा तुम्ही मी कसे सीन घेतलेत ना या टाईपचे सीन तुम्ही पण घ्या. हॅट्स ऑफ माझ्या कॅमेरामॅनला. म्हणजे माझा मित्रच आहे. खूप त्याने एक नंबर चांगले असे उत्तम प्रकारचे माझे शॉर्ट्स काढले. त्याचे मी रील बनवलेले आहेत आता. दुपारचं बघा वातावरण. आणि ह्या आहे ना हे जेवढे हे ते त्रिकोणी गट्टू पडलेत ना त्यांच्यावर सगळे खेकडेच होते. मस्त आम्ही बघितलं एवढं ह्या साईडला एवढा क्राऊड नव्हता. पण पलीकडे जसं जसं असेल ना त्या साईडला खूप क्राऊड होता. अशी पूर्ण बदामाची झाड आहेत साईड. हे बघितलं मंत्रालय. पुढं मग आलो आम्ही.
तर आता ॲक्च्युअल भेटायचं टायमिंग झालता, त्यामुळे आम्ही निघालो भेटायला. तर आम्ही आहे सध्या अटल सेतूवरून क्रॉस केलं की त्यांना लगेच भेटायचं होतं. एक गोष्ट सांगू का, असं काहीच नाही कुठल्याही सेलिब्रिटीला मी भेटायला आलो नव्हतो. मी माझ्या काही कामाने इथं आलो होतो, त्यामुळं मी तुमच्यासोबत छोटा प्रँक केला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. एक तर सकाळपासून जेवायला नाही दिला, अब तो मैं हाडू चोंगा जे बरके.